नमस्कार शेतकरी बांधवांनो लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती पुनर्ष एकदा तुमचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आजपर्यंत फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही आज सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 3 ते 4 योजनांचे पैसे हे तुमच्या खात्यावरती आज एकत्रपणे जमा होणार आहेत। कोणत्या योजना आहेत तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता तुमच्या मनामध्ये असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झाला, मग राज्य सरकार लगेच आमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा करणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। 6000 रुपये कशाचे? तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचा आताच मागील दिवसापूर्वीच हप्ता जमा झाला आहे, लगेच मग का म्हणजेच की केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती देणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, देणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता आम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबतच देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता आम्ही आज पुढील काही तासांमध्येच या ठिकाणी वाटप सुरू करणार आहोत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्ही सुद्धा मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण की आता तुमच्या देखील खात्यावरती कधीही या ठिकाणी रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, जर का तुम्ही पात्र असाल तर या पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ पूर्णपणे दिला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव ही 2 ते 3 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये, असे एकूण 6000 रुपये आता या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही डीबीटीच्या अंतर्गत आता पुढील काही तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप करणार आहोत। या फक्त 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हे वाटप होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे जाहीर केलंय की ज्या शेतकरी बांधवांचे या 6 बँकेच्या म्हणजेच की बँकेमध्ये खाते असतील तर अशाच बँकेच्या खात्यावरती, अशा शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का या 6 बँकेत जर का तुमचे खाते असेल, 6 बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आणि जर का या बँकेमध्ये तुमचे खाते नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, असं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय। त्यामुळेच आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या बँकेची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, त्यासोबत कोणत्या 21 जिल्ह्यामध्ये आजपासून म्हणजेच की पुढे 1 ते 2 तासामध्ये वाटप होणार आहे, त्यासोबत कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल। आता हे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेलं आहे, कोणत्या बँकेमध्ये नेमकीच आज निधी जमा होणार आहे, त्या बँकेमध्ये तुमचे खाते असणे अतिशय आवश्यक आहे। त्यासोबत शेतकरी
शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। तुम्ही पात्र होण्यासाठी कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत हे देखील तुम्हाला पुढे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपयांची गरज असेल, 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची गरज असेल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची गरज असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील अशा शेतकरी बांधवांना सर्व काही माहिती या ठिकाणी सविस्तरपणे समजणार आहे। म्हणजेच की त्यांच्या खात्यावरती केव्हा हप्ता जमा होणार, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार, कोणत्या बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे, तसेच तुम्हाला नेमकी कोणती कामे करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले आहेत ही आता A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे। तर आता चला एक एक करून मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम हे जाणून घेऊया की कोणत्या बँकेमध्ये शेतकरी बांधवांचं खातं असल्यावर कोणत्या बँकेत पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, त्या बँकेमध्ये तुमचे खाते आहेत का हे एकदा नक्कीच चेक करा शेतकरी बांधवांनो। जर का तुमच्या बँकेचं नाव यामध्ये आलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता सविस्तरपणे पाहत चला। बँकेची यादी पाहिल्यानंतर आपण लगेच पुढे पाहणार आहोत तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या 21 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे। त्या 21 जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होणार आहे। तर आता लक्ष देऊन पहा शेतकरी बांधवांनो तुम्हाला बँकेचे नावे मी सांगणार आहे, त्या बँकेत तुमचे खाते आहे का हे एकदा नक्की चेक करा। त्यानंतर मी लगेच तुम्हाला पुढे हे देखील सांगणार आहे की तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, ती कामे पूर्ण केल्यानंतरच शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व तसेच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर त्याच्या पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की कोणत्या 21 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँके सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत तर आता ते पहा। राष्ट्रीय कृषी बँक मध्ये जर का तुमचे खाते असेल तर आता या बँकेत तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, बँक ऑफ महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवरती बँक असणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुमचे खाते असेल, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तुम्ही खाते खोललेले असेल आणि तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया मधील शेतकरी तुम्ही खाते खोललेले असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI या बँकेत जर का तुमचे खाते असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। बँक ऑफ बडोदा मधील शेतकरी असाल म्हणजेच की खाते खोललेले असेल तर आता तुमच्या सुद्धा बँकेमध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। बँक ऑफ बडोदा मध्ये खाते असेल किंवा नसेल तर तुमच्या यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। युनियन बँक ऑफ इंडिया मधील सुद्धा सर्व खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता त्यासोबत पीएमचा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये खाते असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाहीये। त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक मध्ये जर का तुमचे खाते असेल तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये खाते असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो आता कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत हे तर तुम्हाला समजलंच असेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जाणून घ्या की कोणती कामे केल्यानंतर खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर पुढे आपण 21 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 21 जिल्ह्यांच्या बँकेमध्ये आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या।
आता शेतकरी बांधवांनो, पैसे जमा होण्यासाठी आवश्यक अटी कोणत्या आहेत ते पाहूया. तुमचे बँक म्हणजेच की खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते आधार कार्डा सोबत लिंक नसतील असे शेतकरी बांधव अपात्र राहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचे बँक खाते आधार कार्डा सोबत लिंक नसतील तर हे तुरंत तुम्ही करून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव बँक खाते आधार कार्डा सोबत लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधव आधार कार्डा सोबत बँक लिंक करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक नसेल तर हे तातडीने तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे नंबर 1 वरतीचं काम तुम्ही करून घ्यायचं आहे. आता नंबर 2 वरती कोणतं काम आहे ते जाणून घेऊया. बँक खात्यावर डीबीटी सुविधा सक्रिय असावी. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी सुविधा सक्रिय असणे पाहिजे, अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटी सुविधा सक्रिय नसेल तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावर डीबीटी सक्रिय सुविधा असलीच पाहिजे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, असली पाहिजे. हे जर का पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी. शेतकरी बांधवांनो, ई केवायसी अनेक शेतकरी बांधवांनी केलेली देखील असेल आणि अनेक शेतकरी बांधवांची अपूर्ण देखील असेल. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तात्काळ तुम्ही करून घ्यायची आहे. आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. अन्यथा जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्वाचं आपण तिसरं काम जाणून घेणार आहोत. हे काम तुमचं पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. आणि हे काम पाहिल्यानंतर आपण लगेच पुढे शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत पुढील काही तासांमध्येच नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे, आता नक्की शेवटपर्यंत पाहत चला. तर आता पहा, नंबर 3 वरती महत्वाचं काम आहे फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड बनवून घेतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ दिला जाणार आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड बनवून घेणार नाहीत अशा शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर फार्मर आयडी कार्ड हे तातडीने बनवून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जर का 3 कामे तुमचे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता लगेच एका मिनिटामध्येच 21 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. सरकारच्या माध्यमातून कोणते 21 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत, त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्ही आता लगेच चेक करून घ्यायचं आहे. तर आता चला सविस्तरपणे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो. त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे नंदुरबार. नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तसेच तुम्ही म्हणजेच की नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. अहमदनगर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला. अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार
आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना. जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. जळगाव जालन्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर लातूर. कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता कोल्हापूर लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. कोल्हापूर लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती, छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर अमरावती मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे आणि आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 2 हप्त्यांची अत्यंत गरज असेल, तुम्हाला नमोच्या 10व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, पीएमचा 24वा हप्ता कधी भेटणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, नागपूर, नाशिक. लातूर, नागपूर, नाशिक मधील शेतकरी असाल, लातूर, नागपूर, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी. पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, वाशिम मधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.